Good morning, friends. Today we are going to learn simple present tense. आता बघा इकडं सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर साधा वर्तमान काळ. आज आपण या ठिकाणी साधा वर्तमान काळ म्हणजे काय तर या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. लक्ष द्या इकडे. आता साधा वर्तमान काळामध्ये दोन प्रकारचे वाक्य असतात, विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकार. या ठिकाणी आपण कसं असतं ते बघूया. तर बघा, आय असल्यास एम घ्यावे, म्हणजे एखादं वाक्य असं वाक्यामध्ये आय आलं तर त्या ठिकाणी त्या समोर आपल्याला एम घ्यायचं आहे. एम म्हणजे आहे, आय एम म्हणजे मी आहे. पुढे वी यू दे व अनेक वचनी नामे असल्यास आर घ्यावे, म्हणजे वी आर, यू आर आणि दे आर असं घ्यायचं आहे. त्यानंतर ही सी इट व एकवचनी नाम असल्यास इज घ्यावे, म्हणजे जसं ही इज, सी इज किंवा इट इज अशा प्रकारचे वाक्य घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी याचा इजचा उपयोग करायचा आहे. आता पुढे बघा, आता एकवचन आणि अनेक वचन यामध्ये आपल्याला कसं याचा वापर करायचा, कशाचा. आय एम म्हणजे मी आहे. आता लक्ष द्या इकडे, एकवचन मध्ये आय एम मी आहे. आता बघा इकडे, इकडे कसं नकारार्थी वाक्य असेल, हे झालं होकारार्थी. आता नकारार्थी वा, आय एम नॉट म्हणजे मी नाही, म्हणजे इथं होकारार्थी आणि इथं नकारार्थी. नंबर 2 ला बघा, वी आर आम्ही आहोत आणि नकारार्थी वी आर नॉट म्हणजे आम्ही नाही. तिसरं वाक्य बघा, बघा इकडं, यू आर म्हणजे तू आहेस. आता याचा नकारार्थी काय होईल रे, यू आर नॉट म्हणजे तू नाहीस. आता चौथं बघा, यू आर तुम्ही आहात आणि इथं यू आर नॉट म्हणजे तुम्ही नाही. या ठिकाणी आपल्याला दोन्ही प्रकारचे वाक्य बघायचे आहेत, होकारार्थी आणि नकारार्थी. या ठिकाणी आपण या शब्दांचा उपयोग करून हे वाक्य बघत आहोत. आता बघा नंबर 5 आहे, ही इज म्हणजे तो आहे आणि नकारार्थी ही इज नॉट म्हणजे तो नाही. पुढचं बघूया, सी इज ती आहे आणि नकारार्थी काय रे, सी इज नॉट म्हणजे ती नाही. पुढे बघा, दे आर. आता होकारार्थी वाक्यामध्ये अनेक वचनी दे आर म्हणजे ते आहेत आणि नकारार्थी वाक्य येईल दे आर नॉट म्हणजे ते नाहीत, त्या नाहीत किंवा ती नाहीत. आता पुढचं बघा, इट इज एक वचनी होकारार्थी वाक्य इट इज आणि नकारार्थी काय रे, इट इज म्हणजे ते आहे आणि नकारार्थी इट इज नॉट ते नाही. आता पुढे बघा, अशा प्रकारचे आपल्याला वाक्य घेत असताना सराव कसा करायचा आणि सरावाचे वाक्य आपण मनानं कसे तयार करून ते वाचन करायचे. बघा इकडे, या ठिकाणी मी तुम्हाला एक वाक्य दिले, आय एम अन इंजिनियर मी इंजिनियर आहे. आहे म्हणजे काय रे, होकार. आणि नसेल तर आय एम नॉट अ इंजिनियर म्हणजे मी इंजिनियर नाही, हे झालं नकारार्थी. दुसरं बघा, वी आर इन नागपूर म्हणजे आम्ही नागपुरात आहोत आणि नकारार्थी असेल तर वी आर नॉट इन नागपूर आम्ही नागपुरात नाही. आता पुढे बघा, तिसरं घेऊ आपण, वी आर देअर आम्ही तिथे आहोत किंवा तुम्ही तिथे आहात. त्याचं नकारार्थी काय होते, वी आर नॉट देअर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचा सराव करायचा आहे. धन्यवाद.